अण्णांचं वाचन अखंड चालायचं. डेव्हिड शूलमन, राहुल सांकृत्यायन, मत्सिया एलियाद, आनंद कुमारस्वामी, A.K. रामानुजन, D.D. कोसंबी, वासुदेव शरण अग्रवाल, सेतुमाधवराव पगडी, हजारी प्रसाद द्विवेदी, किती नावं घ्यावीत. नव्या जुन्या संस्कृत मराठी ग्रंथकारांच्या बरोबर इंग्रजीतून लिहिणारे कितीतरी मोठे अभ्यासक त्यांच्यासमोर असायचे. किती प्रकारे माणसं एकाच कृतीकडे बघतात, तिला किती वेगवेगळ्या कोनांमधून अभ्यासतात ते बघ असं म्हणायचे. सगळं वाच, काहीही त्याज्य नाही असा त्यांचा शब्द. आपला दृष्टिकोन आपण सिद्ध करण्याचा, समग्रतेनं वाचनातून सिद्ध करण्याचा आपला अधिकार आहे असं म्हणायचे. वाचनातली अस्पृश्यता गैर आहे असंही सांगायचे. मी कवितांच्या नादी लागले हे लक्षात आल्यानंतर ते विशेष प्रसंगी पुस्तकांची चैन करायला लागले. माझी कौतुक करायचं ते पुस्तक देऊनच. संस्कृत काव्य आणि मध्ययुगीन मराठी कविता म्हणजे संतपंतांची आणि साहिरांची कविता ही तर घरातच होती. पण दामदेव ढसाळांचं गोलपिठा, मर्ढेकरांची कविता, अरुण कोलटकरांची कविता, ग्रेसचे चंद्रमाधवीचे प्रदेश, मुक्तिबोधांची आणि म. देशपांड्यांची कविता किंवा लोवलेकरांची आणि नाघांची कविता प्रथम अण्णांनीच माझ्या हातात दिली. आज त्यांचं अक्षर, त्यावरची जुनी काळाची नोंद, त्या पुस्तकांवरची, हे सगळं पाहताना मला फार बरं वाटतं. कवितेच्या आस्वादासाठी आपण शब्द कसा उकलायचा, त्यांचे परस्परांशी असलेले बंध कसे शोधायचे, निरखायचे, कवितेभोवतीचा पैस कवितेच्या अर्थाचं भरण कसं करतो हे समजून घ्यायचं. कवीची प्रतिभा ही आपापल्या धर्मानुसार अनुभवाला आकार कसा देते हे बघायचं. सहज बोलता बोलता अण्णा कितीतरी गोष्टी सांगत जायचे. भीमरूपी किंवा रामरक्षा हे एरवी नुसतं रक्षक कवच स्तोत्र, पण त्यातली फलश्रुती बाजूला ठेवली की ती किती सुंदर कविता आहे, किती चित्रमय आहे असं दाखवायचं अण्णा. संदर्भासाठी जुनी बाडं चाळत असतानाही कधी हाक मारायचे, मध्वपुनीश्वर बघ किती सुंदर लिहित आहेत, सजणी लागली मजला नीज, मावळले रवी शशी पंचांगी, नकळे बेजन तीज, लागली मजला नीज असं एखादं सुंदर पद वाचून दाखवायचे. कवितेत नवं आणि जुनं असं काळाच्या दृष्टीने काही नसतं. हे अण्णांमुळे मला कळलं. अण्णांमुळे आणि खरं तर शांताबाईंमुळे. पारमार्थिक म्हणून बाजूला सारलेली कित्येक पदं, कित्येक स्तोत्र ही कविता म्हणून सुंदर आहेत, अर्थपूर्ण आहेत, नवीन काही देणारी आहेत हे अण्णांनी समजावलं. आणि 50, 60, 70, 80 वर्षांपूर्वीचे, ज्यांना रूढार्थाने आधुनिक काळातले म्हणू असे पण आडबाजूचे कवी कसे लिहितात, आणि एखादा साधासा कवी असतो, साधंसं नाव असतं, पण त्याची एखाद दुसरी कविता ही किती सुंदर असते, किती आनंद देणारी असते हे शांताबाईंमुळे लक्षात आलं. मला पुष्कळदा आठवतं आहे की आडबाजूचं वेगळं काही अण्णांना सापडलं की ते मला सांगायचे आणि मी शांताबाईंना. त्यांच्या स्मरणातून एखादा आडबाजूचा श्लोक, वेगळं सुभाषित, वेगळी कविता अशी वर आली की त्या मला फोन करायच्या किंवा भेटी व्हायच्या. आपली कवितेची जाण समृद्ध करणं हे ज्यांनी केलं त्यामध्ये पहिले अण्णा आणि दुसऱ्या शांताबाई असं मला आज झडझडून जाणवतं. शांताबाईंचीच एक कविता, जे गाजलेलं गीतच आहे, जीवलगा राहिले रे दूर घर माझे, त्या कवितेवरचा एक लहानसा लेख वाचते आहे. शांताबाई शेळके या नावाला मराठी भावगीतांच्या श्रीमंत परंपरेत स्वतःची स्वतंत्र आणि मानाची जागा आहे. गीतरचनेची प्रतिभा तर शांताबाईंकडे होतीच, पण गीतांवर त्यांचं मनापासून प्रेमही होतं.
एखाद्या चित्रपटासाठी, नाटकासाठी, उत्सव समारंभासाठी किंवा तशाच विशिष्ट प्रसंगांची मागणी पुरी करण्यासाठी शांताबाई गाणी लिहित खऱ्या, पण केवळ आपल्या आनंदासाठीही त्यांनी गाणी लिहिली आहेत. जीव लगा राहिले रे दूर घर माझे हे त्यांचं गाणं त्यांनी कधी कोणत्या मनस्थितीत लिहिलं माहीत नाही, पण सांध्य मेघांवर उमटून भराभर पालटत जाणाऱ्या रंगछटांमधली एखादी अतितरल छटा एखाद्या चित्रकारांनी अचूक पकडावी तशी एक अगदी अवघड भावत छटा शांताबाईंनी नेमकी शब्दांवर चढवत नेली आहे. दरवेळी ऐकताना त्या शब्दांवर अर्थाचे नवे लहान लहान पुंज मला दिसतात. 2 शब्दांच्या मधल्या अंतरात नवे नवे अंधार वाजत राहतात. कधी हे गाणं आयुष्यातल्या विविध अवस्थांचं गाणं वाटतं, तर कधी परमार्थाच्या वाटेवरल्या साधकाचं गाणं वाटतं. म्हटलं तर हे गाणं स्वतःशी गायलेलं आहे आणि म्हटलं तर आपल्या जीवलगाला उद्देशून गायलं आहे. एकाच वेळी दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत, कारण जीवलग प्रत्यक्ष जवळ नाही. त्याला मनातल्या मनात स्वतःशीच घातलेली साध आहे ही जीवलगा. सुरुवातच झाली आहे की एका उत्कट हाकेनं. हाक जिव्हाळ आहे आणि मोकळीही. त्या संबोधनाच्या निर्मळपणाला कशाचाच धक्का नाही. ना कोणत्या नात्याचा रंग, ना कोणत्या अपेक्षेचा बंध. नातं असेलही किंवा नसेलही ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे ते त्याचं असणं, अस्तित्व असणं. त्या अस्तित्वालाच जीवलग असं म्हणता येणं. प्रत्यक्षात सोबत आहे की नाही हेही महत्त्वाचं नाही. गाण्याची सुरुवात झाली आहे ती कुणा एकीच्या साद घालण्यानं. साद म्हणजे जणू दोघांमधल्या अंतरावर बांधलेला पूल किंवा मधल्या अंतरभर पसरून दिलेला आपला जीव. असा जीव पसरला म्हणजे तो जो दुसरा आहे तो जीवाजवळच असणार कायम. किती साधं पण किती बोलणारं आहे हे संबोधन. एकदा वाटतं की प्रत्येक बाईच्या किंवा खरं तर प्रत्येक माणसाच्याच मनातळच्या मनात अशा एका जीवलगाची तहान असते. समजून घेणाऱ्याची, आश्वस्त आणि निश्चिंत करणाऱ्याची तहान. ज्याच्यावर निखळ विश्वास ठेवता येईल, ज्याच्यापाशी आपलं सुखदुःख, आपली हार जीत, आपलं जगण्यामागचं जगणं निःशंक निरवता येईल अशा अस्तित्वाची तहान. जिथे कोणतेही गैरसमज नाहीत, लपवालपवी नाही, अहंकार नाही, अपेक्षा नाही आणि स्वार्थही नाही अशा एका सोबतीची तहान. मग ती साथ सोबत करणारं अस्तित्व एखाद्या नात्यातून भेटो किंवा नात्या पलीकडून भेटो, प्रत्यक्षात भेटो किंवा मनोमन मानून भेटो. जनाबाईनं त्या अस्तित्वाला विठू म्हटलं. दक्षिणेतल्या आंदाळनं त्याला श्रीरंग म्हटलं आणि मीरेनं त्याला गिरीधर गोपाल असं म्हणून संबोधलं. तो विठू, तो श्रीरंग, तो गोपाल प्रत्यक्ष देहानं या तिघींबरोबर नव्हताच आणि तरी तो त्यांच्यासाठी प्रत्यक्षाहूनही खरा असा त्यांचा जीवलग होता. शांताबाईंच्या या गाण्यातल्या कुण्या एकीचा जीवलगही बहुधा तसाच आहे. प्रत्यक्षात तो तिच्याबरोबर नाही, तरी ती जीवाचं बोलणं बोलते आहे ते त्याच्याच पाशी. जीवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे. नक्कीच तो जीवलग तिच्याबरोबर नाही. तो सोबतीनं चालत असता तर सगळा भार तिच्या एकटीच्या माथ्यावर कसा आला असता. शिवाय आपलं माणूस बरोबर आहे अशी खूणगाठ मनात असते तेव्हा ते ओझं ओझं वाटतही नाही, ते जडशीळ होत नाही. मुळात ते ओझं उचलण्याविषयी तिची तक्रार नाहीच आहे. तिनं ते आधीच माथ्यावर घेतलं आहे. आयुष्याची वाट ते ओझं घेऊन एकटीनं चालायला तिनं सुरुवात केलीच आहे. पण त्या वाटचालीचा, त्या एकटेपणाचा, त्या ओझ्याचा समंजस आणि स्वाभाविक स्वीकार केला तरी कधीतरी आपला थकवा, आपलं ओझं, आपलं दूर राहिलेलं श्रेय
आणि तिथवर पोचण्याच्या वाटेवर दाटून आलेली संध्याकाळ, पायांना जाणवणारे अडथळे, दगडगोटे, काटेकोटे आणि कधीतरी एखाद्या क्षणी वाटून जाणारं अज्ञाताचं भय, ह्यांच्याविषयीही जीवलगाला सांगावंसं वाटतं. शांताबाईंच्या गाण्यातली ती तेच तर सांगते आहे. किर्र बोलते घनवन राई, सांज सभोवती दाटून येई. सुख सुमनांची सरली माया, पाचोळा वाजे. भोवती रान आहे, दाट झाडांची गर्दी आहे, माणसांचे चेहरे नाहीत. ओळखीच्या तर सोडाच, पण अनोळखी माणसांचीही वर्दळ नाही. आणि संध्याकाळ उतरून आली आहे. पाचोळ्यांवर भीतीची पावलं वाजत आहेत. गाव मागचा मागे पडला, गाव मागचा मागे पडला, पाय तळी पथ तिमिरी बुडला. ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे. संध्याकाळची वेळ किती विलक्षण असते. ना दिवस असतो ना रात्र, ना उजेड ना अंधार. त्या वेळेला गूढतेचा वेढा असतो. सगळ्या निश्चितावर अनिश्चिताची एक धूसर साया पडलेली असते. पुढे येणाऱ्या अंधाराची एक धडधडती तीव्र जाणीव कधी विकल आणि कधी अस्वस्थ करते. संध्याकाळची ही कातरता शांताबाईंनी कमालीची चित्रमय करून टाकली आहे. चित्रातली ती बहुधा अर्धी वाट चालून आली आहे, पण अजून पुष्कळ चालायचं आहे आणि तिची पावलं थकली आहेत. ओझं जडभारी झालं आहे. दिवस तर मावळत चालला आहे. आत्तापर्यंतची चालण्याची जिद्द, उमेद, हिंमत आता उसरल्यासारखी वाटते आहे. तोपर्यंत कदाचित एखादा डोंगर ती सहज चढून उतरून आली असेल. काट्याकुट्यांची पायवाट सहज तुडवत आली असेल. पाय फसणीच्या चिखल पाण्यातून नेटानं पार झाली असेल. पण आता सांजेच्या काठावरून दिवस बुडत चाललेला असताना दमणूक जाणवत असेल. ओझं कुठेतरी उतरवावं असं वाटत असेल. धमनीतलं बळ ओसरत चालल्यासारखं झालं असेल. वाट चालता चालता ओळखीचे चेहरे दिसेनासे झाले. नांती गावं मागे पडली. सुरक्षितता, आश्रय आणि संवाद, आधार यांच्या शक्यता दूर गेल्या. धीर आणि दिलासे द्यायला कुणी भोवती उरलं नाही. नाहीच कोणी आपुले रे, प्राणांवर नभ धरणारे, दिक्काल धुक्याच्या समयी हृदयाला स्पंदवणारे. ग्रेसच्या या ओळी हे गाणं ऐकताना नेहमी माझ्या मनात गाण्यामधल्या गाण्यासारख्या वाजत राहतात. शांताबाईंच्या या गाण्याचं शेवटचं कडवं शरण्य भावानं फार भेचलेलं आहे. घर दूर राहिलं आहे असं सुरुवातीला म्हणालेली गाण्यातली ती कुणी एकटी शेवटी जीवलगाला घरी पोचव असं म्हणतच नाही आहे. तिला घरी पोचणं शक्य नाही असं लक्षात आलं असेल, किंवा त्याच्या हृदयातच तिचं घर असेल, किंवा त्यानं एकदा येऊन हृदयाशी धरून तिला उगी केल्यावर पुन्हा तिचं ओझं उचलून ती तिच्या घराची वाट एकटीनं चालणारच असेल. त्याचं मोठेपण अनाथांचा नाथ म्हणून गाजतं आहे खरं, पण आज तिला त्याचा प्रत्यक्ष अनुभव हवा आहे. तिला हवं आहे निदान त्या निराधार क्षणी, त्या सांजावत्या विकल वेळी हवं आहे ते त्यानं येऊन क्षणभर फक्त तिला हृदयाशी धरणं हवं आहे. आणि ते तिचं हवेपण फार खळबळवून टाकणारं आहे. निराधार मी वनवासी, घेशील केव्हा मज हृदयासी. तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे. जीवलगा राहिले रे दूर घर माझे.